नमस्कार, मी लहानू सदगीर, संपादक दैनिक युवा ध्येय। सध्या राज्यामध्ये नगरपालिका आणि नगरपरिषदा यांच्या निवडणुकीचे वारे जोरात सुरू आहे। येत्या 2 तारखेला म्हणजे 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत आहे आणि 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे। एकंदरीतच राज्यामध्ये प्रत्येक नगरपालिका नगरपरिषदा या ठिकाणी महाविकास आघाडी असेल आणि महायुती असेल यांच्यामध्ये सरळ लढत आहे। काही ठिकाणी महाविकास आघाडीतील पक्ष विरुद्ध महायुतीतील काही पक्ष अशी काही ठिकाणी गणित आहे। परंतु सध्या संगमनेर नगर परिषदेमध्ये मात्र एका बाजूला महाविकास आघाडीच्या ऐवजी या ठिकाणी संगमनेर सेवा समितीच्या नावाने पॅनल आहे आणि दुसऱ्या बाजूला महायुतीतील मग शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल, त्याचबरोबर भाजप असेल आणि वर्सेस राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांचेही काही उमेदवार या ठिकाणी उभे आहेत। काही ठिकाणी दुरंगी, काही ठिकाणी तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी आणि काही प्रभागामध्ये 4 पेक्षा अनेक उमेदवार या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत। एकंदरीतच राज्याची परिस्थिती वेगळी आहे, परंतु संगमनेर नगर परिषदेमध्ये मात्र सरळ सरळ या ठिकाणी संगमनेर सेवा समिती आणि महायुती अशी सरळ लढत आहे। मात्र यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट आणि अपक्ष उमेदवार काही प्रभागामध्ये असल्याने त्या ठिकाणी मात्र कोणत्या उमेदवाराला त्या उमेदवारांचा फायदा होणार किंवा तोटा होणार हे निकालामध्येच कळेल। मात्र एकंदरीतच या ठिकाणी जी परिस्थिती आहे ती जे नव्याने निवडून आलेले महायुतीचे आमदार अमोल खताळ विरुद्ध या ठिकाणी आमदार सत्यजित तांबे अशी सरळ सरळ लढत या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर या निवडणुकीमध्ये अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत, अनेक टीका टिप्पणी एकमेकांवरती होत आहे, परंतु संगमनेरकर कोणाच्या पारड्यामध्ये मते टाकणार आणि कोण निवडून येणार हे मात्र येत्या 2 तारखेला मतदान झाल्यानंतर 3 तारखेला निकालानंतर कळेल। तोपर्यंत धन्यवाद।